नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की GMC सांगली व मिरज पदभरती 2025साठी मित्रांनो बघा, जे की मराठी व्याकरण व सामान्य विज्ञानचे 50 प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. आणि मित्रांनो बघा, या 50 प्रश्नांच्या माध्यमातून जवळपास तुमची परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो बघा, जे की 100 मार्क्स मित्रांनो फिक्स करून देणारे मित्रांनो असे जे की बघा आपले मित्रांनो या ठिकाणी आजचे मित्रांनो प्रश्नसंच असणार आहेत. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जे की संपूर्ण भाग तुम्ही देखील शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब मात्र तुम्ही देखील आताच करून घ्या. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा येणाऱ्या 31 डिसेंबर रोजी मित्रांनो बघा होणाऱ्या या ठिकाणी परीक्षेसाठी मित्रांनो हे सर्व प्रश्न मित्रांनो अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणून पूर्ण मित्रांनो बघा संपूर्ण 50 पैकी 50 प्रश्न मित्रांनो एकही प्रश्न चुकवू नका. पूर्ण प्रश्न पाहून घ्या. पाहून घेऊन मित्रांनो बघा आत्ताच्या आता पाठांतर मात्र या ठिकाणी करूनच घ्या. ओके, तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला बघा, तर श, स आणि श मित्रांनो बघा या वर्णांना काय म्हणतात? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक उष्म मित्रांनो बघा असं जे की मित्रांनो बघा श, स आणि श मित्रांनो बघा या वर्णांना म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा बघा मित्रांनो, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो बघा, या ठिकाणी परीक्षेमध्ये बघा मित्रांनो जास्त काही तुम्हाला हार्ड लेवलचे मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी विचारले जाणार नाहीत. म्हणून बघा मित्रांनो, जास्त अवघडही करू नका आणि जास्त सोपंही करू नका. मीडियम मित्रांनो बघा जे की स्वरूपाचे संपूर्ण काही प्रश्न आपण या आपल्या बघा व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत. ते संपूर्ण बघा पाहून घ्या एकदा. तर बघा काय म्हणतो दुसरा प्रश्न, मराठी भाषेत ह हा वर्ण महाप्राण आहे. तर बघा डॅश डॅश हा वर्ण बघा स्वतंत्र वर्ण आहे. तर बघा मित्रांनो, या 4 वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र आहे? तर बघा मित्रांनो, जे की या 4 वर्णापैकीच नाही, तर आपल्या मित्रांनो बघा वर्णमालेच्या टोटल 52 वर्णांपैकी मित्रांनो जर स्वतंत्र वर्ण तुम्हाला कोणता आहे या प्रकारचा प्रश्न विचारला तर ते म्हणजे बघा मित्रांनो, जे की क्रमांक बघा जे की ळ हा जो काही मित्रांनो बघा वर्ण आहे मित्रांनो हा स्वतंत्र वर्ण आहे. बघा मित्रांनो, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे हा खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनांचा गट आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, महाप्राण व्यंजनांचा गट बघा मित्रांनो, जे की बघा क्रमांक ब बघा ख, घ, छ, झ आणि ढ मित्रांनो हे आहेत. बघा मित्रांनो बघा, ज्या मित्रांनो बघा वर्णाच्या समोर हेच हा मित्रांनो बघा या ठिकाणी वर्ण येतो बघा मित्रांनो, तो या ठिकाणी बघा जे की महाप्राण असतो. जसं की ख ला आपण KH म्हणतो, घ ला आपण GH म्हणतो, छ ला CH म्हणतो, जसं की ज ला मित्रांनो झड म्हणतो किंवा JH म्हणतो, आणि ढ ला मित्रांनो DH. या प्रकारामध्ये मित्रांनो हेच ज्या ठिकाणी मित्रांनो येतो त्या मित्रांनो बघा जे की वर्ण म्हणजे महाप्राण वर्ण असतो. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत तुम्हाला आणखी एक महत्त्वाची बात सूचना देतो. तर ती म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्या या GMC परीक्षेसाठी आम्ही एक जवळपास 5000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे. जर समजा अजूनही तुम्ही या ठिकाणी आपला महाठोकळा खरेदी करून अभ्यासला नसेल, वेळ गेलेली नाही मित्रांनो, अजूनही बघा अवश्य खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी बघा 74 14 939007 बघा हा आपला मित्रांनो क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या. स्क्रीनशॉट शेअर केल्या मित्रांनो आपण बघा अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देऊ. मित्रांनो, या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा आतापर्यंत GMCमध्ये मित्रांनो बघा रिपीट झालेली तुम्हाला GK GSचे प्रश्नसंच भेटतील, यासोबत मराठी ग्रामर भेटेल. ओके, यासोबत 2025 वर्षातले संपूर्ण तुम्हाला चालू घडामोडी बघा मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये मिळणार आहेत. म्हणून अवश्य बघा आपला हा महाठोकळा बाय करा. आणखी एकदा नंबर सांगतो, 74 14 939007 बघा हा आपला या ठिकाणी मित्रांनो क्रमांक आहे. ओके, लक्षात असू द्या. बघा अवश्य या ठिकाणी बघा आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या. तर बघा पुढचा प्रश्न हा, तर बघा भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे? तर मित्रांनो, भोळा या शब्दाचं बघा जे की भाववाचक नाम मित्रांनो जे की बघा भोळेपणा असा होतो. मित्रांनो बघा भाववाचक नाम कसं ओळखा, जर एखाद्या शब्दाला पण, पणा, य,
या प्रकारची जर मित्रांनो समजा अव्यय प्रत्यय मित्रांनो लागलेली असेल तर त्या शब्दाला मित्रांनो बघा जे की भाववाचक नाम असे म्हणतात. जसं की मित्रांनो भोळा, भोळा या शब्दाला मित्रांनो बघा या ठिकाणी पणा हा जे की मित्रांनो बघा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा भोळेपणा असा शब्द निर्माण झाला आणि मित्रांनो हा शब्द म्हणजे बघा जे की भाववाचक नाम हा असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक ड मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी राईट आन्सर आहे. पुढे 5वा प्रश्न, मी बैलाला मारतो. तर बघा मित्रांनो मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा मी बैलाला मारतो, तर मित्रांनो बघा बैलाला कोण मारत आहे तर मी बघा या ठिकाणी मित्रांनो जे की कर्ता बघा मित्रांनो या वाक्यामध्ये आहे. तर कर्म कोणता असेल तर मी क्रिया कोणावर करत आहे मित्रांनो मारण्याची, तर बैलावर करत आहे, म्हणून मित्रांनो बैल हा बघा मित्रांनो जे की ठिकाणी बघा आपल्या या वाक्याचा कर्म मित्रांनो असणार आहे. म्हणून बघा जे की क्रमांक बघा जे की बैल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा आता, तर बघा पुढील वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. तर शिक्षक मुलांना अंकगणित शिकवतात. तर बघा मित्रांनो जे की शिक्षक मुलांना अंकगणित शिकवतात यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा शिक्षकांना बघा मित्रांनो या ठिकाणी म्हणतो काय, तर मुलांना अंकगणित शिकवणाऱ्या ठिकाणी कोण आहे तर शिक्षक आहे, म्हणून बघा जे की मित्रांनो या वाक्यातील कर्ता हा बघा जे की शिक्षक या ठिकाणी असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. तर काय क्रिया बघा, क्रिया या ठिकाणी कोणावर होत आहे तर मुलांवर होत आहे. बघा मित्रांनो अंकगणित या ठिकाणी बघा जी की अंकगणितावर मित्रांनो क्रिया होत आहे, म्हणजे बघा क्रिया कर्म कोणता आहे या ठिकाणी तर अंकगणित हा असणार आहे. ओके, तर आता या अंकगणितावर क्रिया करणारा कोण आहे तर शिक्षक आहे, म्हणजे बघा जी की मित्रांनो कर्ता या ठिकाणी बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे शिक्षक. ओके, पुढे आता बघा तर बघा खालीलपैकी कोणता शब्द तीनही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो. तर बघा कोणता शब्द स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसक लिंग मित्रांनो या तीनही जे की बघा लिंगामध्ये आढळणारा किंवा वापरला जाणारा शब्द आहे. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक पोर हा जो काही शब्द आहे बघा हा तीनही लिंगात स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसक लिंग या तीनही लिंगामध्ये सोयीस्करपणे वापरला जाणारा शब्द आहे. बघा जे की क्रमांक क पोर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट म्हणजेच करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा उंठ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो उंठ हे जे मित्रांनो बघा शब्द हे आहे पुल्लिंगी आणि या पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणतं असणार आहे तर बघा जे की क्रमांक ड सांडणी मित्रांनो या स्वरूपात आहे. ओके, पुढे एकवचन व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती आहेत. तर मित्रांनो एकवचन व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती तर ती म्हणजे बघा जसं की क्रमांक अ धर्म, शाळा, दगड आणि देव या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक अ धर्मशाळा, दगड, देव या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे मराठीत एकूण किती वचन आहेत. तर बघा मित्रांनो मराठीमध्ये एकूण किती वचन आहेत. तर बघा एकदम मित्रांनो सोपा प्रश्न आहे, परंतु बघा अशा सोप्या प्रश्नाला जवळपास 90% विद्यार्थी चुकतात आणि जे विद्यार्थी 10% अशा सोप्या प्रश्नाचं आन्सर देतात त्यांचंच मित्रांनो बघा जे की ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो जे की नाव मित्रांनो या ठिकाणी येत असतं. ओके, तर तुम्हाला चुकायचं नाही. तर बघा मित्रांनो मराठीमध्ये एकूण वचन किती आहेत तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब 2 आहेत. बघा ते कोणते तर सांगतो, प्रत्येकाला माहीत असेल एक वचन आणि अनेक वचन. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे, परंतु जवळपास 90% विद्यार्थी अशा सोप्या प्रश्नाला चुकतात. ओके, तर बघा लक्षात ठेवा जे की 2 क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे तर बघा पुढे दिलेल्या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक अ वर्तमान काळ या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा. विहिरी डॅश डॅश मासे सोडले. तर बघा एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा जे की तुम्हाला GMCच्या एक्झामला मित्रांनो जे की विचारले जातात, म्हणून
जास्त अवघड प्रश्न तुम्हाला ठिकाणी बघा जे की करण्याची काहीही गरज नाही. ओके, शेवटचे दिवस आहेत. शेवटच्या दिवसामध्ये बघा आजवर तुम्ही जेवढं काय अभ्यास केलंय त्याचं एकदा बघा तुम्ही ठिकाणी रिव्हिजन मात्र करून घ्या. ओके, तर बघा रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा. तर विहिरीमध्ये मित्रांनो बघा मासे सोडले तर मध्ये आहे काय नाही. तर बघा मित्रांनो विहिरीत बघा या ठिकाणी मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा ब जे की मित्रांनो त विहिरीत मासे सोडले असं या ठिकाणी बघा जे की मित्रांनो आपलं वाक्य पूर्ण होतं. मित्रांनो बघा जर विहिरीला जर त हे आपण जर विभक्ती लावलं, विभक्ती प्रत्यय लावलं तर विहिरीत मासे सोडले असं मित्रांनो बघा जे की पूर्ण वाक्य होतं, रिकामी जागा भरली जाते. ओके, जे की बघा विहिरीत या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा त या ठिकाणी बघा जे की क्रमांक ब योग्य आन्सर असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती. तर मित्रांनो बघा पुणे फक्त आणि फक्त पुणे असा शब्द आहे आणि या पुणेला हून असा मित्रांनो जी की बघा विभक्ती लावलेली आहे आणि ही विभक्ती कोणती आहे. तर बघा जी की क्रमांक पंचमी ही विभक्ती आहे. मित्रांनो समजा जर एखाद्या शब्दाला ऊन किंवा हून हे जर प्रत्यय लागलेला असेल तर ती मित्रांनो बघा जी की ती विभक्ती कोणती असते. तर बघा जी की क्रमांक पंचमी विभक्ती असते, एवढं लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे बघा स ला ना ते बघा मित्रांनो सन नाही, बघा सन नाही तर स ला ना ते स ला स ला ते व बघा मित्रांनो व स ला ना ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर बघा जी की क्रमांक ड मित्रांनो द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहे, ते लक्षात ठेवून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो बार बार सांगत आहे बघा लक्षात ठेवा, नसता लक्षात जर ठेवणं एका बारीत होत नसेल तर हे संपूर्ण काही प्रश्न बघा मित्रांनो नोट डाऊन करून घ्या आणि बघा हे संपूर्ण प्रश्न येणाऱ्या 2 दिवसाच्या आत बघा पाठांतर करून घ्या मित्रांनो, कारण 100 पैकी 100 जर मार्क्स तुम्हाला या ठिकाणी बघा जी के जी एस आणि मराठी व्याकरणमध्ये मिळवायचे असतील तर हे प्रश्न केल्याशिवाय तुम्हाला बघा पर्यायच नाही. आणि मित्रांनो बघा यातूनच बघा मित्रांनो तुमचं जे की मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो लागण्याचं जे काही मित्रांनो बघा सिलेक्शनचं मित्रांनो हे आहे ते तुमच्या ठिकाणी मित्रांनो फिक्स होतं. ओके, कारण मित्रांनो बघा मराठी व्याकरण आणि जी के जी एस बघा थोडासा सोपा भाग आहे मित्रांनो, म्हणून यावरूनच तुमचे मित्रांनो जे की मार्क्स मित्रांनो बघा जे की डिफेंड करतात, वाढतात किंवा ते कमी होतात ते. ओके, तर लक्षात ठेवा. बघा पुढे बघा अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो हा बघा जे की लेखनदृष्ट्या मित्रांनो आपल्याला शब्द अचूक ओळखायचा आहे. तर बघा म्हणजे कसा, तर एक शब्द अचूक आहे आणि बघा बाकीचे 3 शब्द चुकीचे आहेत. ओके, तर यापैकी अचूक शब्द कोणता आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक निर्जीव. ओके, आणि बाकीचे 3 हे बघा जे की चुकीचे आहेत. ओके, तर निर्जीव कसा अचूक आहे तर न ला पहिली विलांटी ज आहे. ओके, न ला पहिली विलांटी ज आहे, ज ला दुसरी विलांटी आणि बघायला पुन्हा अर्धचंद्र आणि व. ओके, निर्जीव मित्रांनो बघा जे की या प्रकारे हा अचूक असणार आहे. ओके, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. तर बघा मित्रांनो वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरलं जातं. तर बघा जे की क्रमांक ब अपूर्ण विराम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. तर समानार्थी शब्दांची योग्य जोडी बघा जे की क्रमांक क बघा गौरव समान सन्मान हे मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे पृथक बघा पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. तर पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द बघा जे की क्रमांक ड निराळा या स्वरूपात होतो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा तर खाणेसुमार या शब्दाचा सुयोग्य अर्थ बघा आपल्याला जे की सांगायचा आहे. तर बघा जे की खाणेसुमारी या शब्दाचा सुयोग्य अर्थ बघा जे की क्रमांक जनगणना मित्रांनो असा होतो. पुढे माबा बघा मित्रांनो ठिकाणी माया या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारी चारही अचूक शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहेत. तर माया या शब्दाचे विविध अर्थ दर्शवणारे चारही अचूक शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहेत. तर बघा जी की क्रमांक धन संपत्ती प्रेम व वात्सल्य या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो या ठिकाणी आन्सर असणार आहे. बघा जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 22 कसा आहे. हा तर बघा मी नाग पाहिला
तर मित्रांनो मी नाग पाहिला या वाक्यातील नाग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? तर मित्रांनो बघा मी नाग पाहिला या शब्दात बघा या वाक्यातील नाग बघा या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब सर्प व हत्ती या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट या ठिकाणी आन्सर बघा जे की असणार आहे दोन वेगवेगळे अर्थ. ओके. तर मित्रांनो बघा नाग या शब्दाचा बघा जे की मित्रांनो सर्प आणि हत्ती बघा हे समानार्थी शब्द पण आहेत बघा लक्षात ठेवून घ्या. कारण आहे मित्रांनो अत्यंत जे की मित्रांनो IMP आहे म्हणून मी सांगत आहे. ओके. तर पुढे बघा ठराविक कालावधीनंतर प्रसिद्ध होणारे डॅश डॅश. तर बघा मित्रांनो ठराविक कालावधीनंतर प्रसिद्ध होणारं काय असते? तर बघा मित्रांनो जे की ठराविक कालावधीनंतर प्रसिद्ध होणारं बघा जे की क्रमांक क बघा जे की नियतकालिक असते बघा लक्षात ठेवा. पुढे तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो जे की तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर बघा जे की क्रमांक ड तेच तेच पुन्हा पुन्हा करणे असा याचा मित्रांनो बघा जे की अर्थ होतो जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा हां तर काय बघा पुढील शब्द समूहाकरिता योग्य माणूस नाही बघा सॉरी बघा तर या ठिकाणी काय आहे तर मन शोधायची आहे बघा पुढील शब्दसमूहाकरता आपल्याला योग्य मन शोधायची आहे. तर शब्दसमूह काय आहे लक्षात घ्या. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. तर बघा मित्रांनो जे की या शब्दसमूहासाठी योग्य मन बघा जे की क्रमांक अ मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची असे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी म्हण होते बघा जे की क्रमांक बघा अ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा हां तर सत्यार्थ प्रकाश या साहित्याचे लेखक कोण आहेत? मित्रांनो बघा सत्यार्थ प्रकाश या साहित्याचे लेखक बघा जे की क्रमांक ब दयानंद सरस्वती मित्रांनो बघा ठिकाणी आहेत लक्षात ठेवा. पुढे बघा द ग्रेट बघा मित्रांनो द बघा मित्रांनो व ग्रेट बघा मित्रांनो ठिकाणी व नाही तर द आहे बघा द ग्रेट रिबेलियन या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर बघा द ग्रेट रिबेलियन या साहित्याचे लेखक बघा जे की क्रमांक बघा क जे की अशोक मेहता मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत बघा जे की मित्रांनो क्रमांक क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर मित्रांनो महात्मा गांधी यांनी चंपारण येथे बघा जे की क्रमांक ड 1917 वर्षी पहिला सत्याग्रह मित्रांनो बघा त्यांनी या ठिकाणी केलेला होता बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. एकदा मित्रांनो बघा सोपे प्रश्न आहेत जास्त काही बघा अवघड लेवलचं प्रश्न तुम्हाला कोणत्याही बघा जे की मित्रांनो टॉपिकवर विचारले जाणार नाहीत. ओके मित्रांनो बघा या अगोदर देखील आपल्या या चॅनलवर मित्रांनो मी GK मराठी व्याकरण व मित्रांनो मॅथ देखील बघा जे की तुम्हाला मित्रांनो आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर मागले तुम्ही समजा व्हिडिओ जर आणखीन या ठिकाणी पाहिले नसेल तर मित्रांनो बघा सर्व व्हिडिओची बघा जी मित्रांनो लिंक या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो. अवश्य बघा मित्रांनो मागले संपूर्ण पार्ट बघा तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या कारण मित्रांनो बघा त्या मागल्या पार्टमध्ये देखील मित्रांनो जवळपास तुमचे जे की मित्रांनो 90+ गुण मित्रांनो देखील तुमचे होणारे असतील. मित्रांनो बघा यासोबतच मॅथचे मित्रांनो बघा एकदम सोप्या ट्रिक्सनुसार संपूर्ण प्रश्न बघायचे मित्रांनो आम्ही अभ्यासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत. तुम्ही एकदाशी संपूर्ण बघा व्हिडिओ पाहून घ्या. ओके बघा पुढे हां तर हां 29वा प्रश्न आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये डॅश येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे प्रसिद्ध बघा जे की 14 मुद्दे मांडले होते. तर बघा जे की क्रमांक अ दिल्ली बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तर आगा खान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या खास अधिवेशनात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे बघा मित्रांनो 14 मुद्दे त्यांनी मित्रांनो बघा जे की मांडले होते. ओके लक्षात असू द्या जे की बघा क्रमांक अ दिल्ली बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट या ठिकाणी आन्सर असणार आहे. पुढे भारतीय राज्यघटनेनुसार डॅश डॅश सार्वभौम आहे. तर मित्रांनो बघा जे की भारतीय राज्यघटनेनुसार काय सार्वभौम आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब भारतीय जनता या ठिकाणी सार्वभौम आहे. ओके पुढे महाजन अहवाल कोणत्या विवादाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा महाजन अहवाल
या ठिकाणी कोणत्या विवादाशी संबंधित आहे? तर बघा जे की क्रमांक महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाशी मित्रांनो संबंधित आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा. ओके, तर बघा नायट्रोजनचा शोध बघा मित्रांनो कोणी लावला, हा प्रकारचा प्रश्न जे की विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो नायट्रोजनचा शोध या ठिकाणी कोणी लावला, तर बघा जे की क्रमांक ब डॅनियल रुदरफोर्ड यांनी मित्रांनो बघा जे की नायट्रोजनचा मित्रांनो शोध बघा जे की मित्रांनो लावलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे हां, जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात? तर बघा मित्रांनो जमिनीतील पाणी मोजण्यास कोणत्या ठिकाणी बघा जे की उपकरण वापरलं जातं? तर बघा जे की टेन्शियो मीटर बघा मित्रांनो टेन्शियो मीटर बघा म्हणजेच बघा जे की क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते बघा मित्रांनो जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा मित्रांनो बघा काय होतं? तर बघा मित्रांनो जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते बघा जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅशची महत्त्वाची भूमिका असते. तर मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यास बघा जी की मित्रांनो अनाफिलिस डासाची मादाची मित्रांनो बघायची महत्त्वाची भूमिका असते. ओके, जे की बघा क्रमांक अनाफिलिस डासाची मादा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे श्रीरामपूर कोणत्या फळ पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर श्रीरामपूर हे ठिकाण बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक ब मोसंबी बघा या फळ पिकासाठी जे की प्रसिद्ध आहे. ओके, पुढे हळबा मित्रांनो हळबा ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर बघा मित्रांनो जे की हळबा ही आदिवासी जमात जे की बघा क्रमांक क जे की गडचिरोली या जिल्ह्यात आढळून येते. पुढे कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता? तर कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा? तर बघा जे की 1967 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या बघा नदीच्या काठी वसले आहे? तर बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ते म्हणजे बघा जे की दहिसर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो असणार आहे. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बघा मुंबईमधील मित्रांनो जे की बोरीवली या ठिकाणी आहे. ओके, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक दहिसर नदी या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुढे राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे बघा जे की देशातील पहिले राज्य कोणते? तर राज्य वन्यजीव कृती आराखडा बघा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते म्हणजे बघा जे की आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे पानिपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा जे की क्रमांक हरियाणा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते? तर बघा जे की क्रमांक ब 22 डिसेंबर रोजी मित्रांनो सूर्याचं उत्तरायण बघा जे की मित्रांनो सुरू होतं. ओके, पुढे युक्रेनची राजधानी कोणती? तर बघा मित्रांनो युक्रेनची राजधानी बघा जी की क्रमांक क्यू या ठिकाणी असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. जे की बघा क्रमांक क्यू या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे वॉर्सा हे शहर कोणत्या नदीच्या बघा जे की काठावर बसले आहे? तर मित्रांनो बघा वॉर्सा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? तर बघा जे की विस्तूला लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा जागतिक प्रथमोपचार दिवस बघा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक प्रथमोपचार दिवस कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक 12 सप्टेंबर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस कोणत्या दिवशी बघा जे की पाळला जातो? तर आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक 32 सप्टेंबर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. पुढे रॉक गार्डन जे औद्योगिक आणि घरगुती कचऱ्यापासून बनलेली आहे ते कोणत्या शहरात आहे?
तर बघा जी की मित्रांनो क्रमांक चंदीगड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढे महाराष्ट्राच्या सध्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचा सध्याचा बघा की राज्यप्राणी बघा क्रमांक ड शेखरू या ठिकाणी प्रश्नाचं आपल्या करेक्ट आन्सर आहे. पुढे गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? तर बघा जी की क्रमांक 668 किलोमीटर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की राईट आन्सर असणार आहे. पुढे शेवटचा प्रश्न 50वा. महाराष्ट्रातील भावकवी म्हणून कोणत्या संताला ओळखले जाते? तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामधील भावकवी म्हणून कोणत्या संताला ओळखलं जातं? तर बघा की संत नामदेव आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा जी की होती बघा आपली जी की आजची GMC सांगली व मिरज भरती 2025च्या मित्रांनो बघा संदर्भामध्ये मोस्ट IMP 50 प्रश्न संच. जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा आपला जर व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करून घ्या. आणखी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 31 डिसेंबर रोजी मित्रांनो होणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी बघा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा. सर्वांचा पेपर चांगला जावो. तर सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.